नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल। तर मस्त माझं रुटीन चालू झालेलं आहे। सकाळ झालेली आहे, नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे। आता मला डब्याची तयारी करायची आहे। ॲज युजली फ्रीजचं ऑफिस आहे, दुपारी जायचं आहे त्याला, त्यामुळे डबा आणि मला जेवण करायचं आहे। तर मी आता आलेली आहे किचनमध्ये। तिन्ही गॅस म्हणजे चालू आहे। इकडे भात ठेवलाय, भाजी कुकरमध्ये लावलेली आहे आणि दुसऱ्या साईडला दुसरी भाजी मी शिजत ठेवलेली आहे। म्हणजे 3 गॅस असले की आपले पटापट कामं होतात किचनची। 3 गॅस माझे चालू आहेत आणि प्रीत गेलाय सिलेंडर आणण्यासाठी एक्स्ट्रावाला। तर आई बाबा पण येणार आहेत थोड्या दिवसांनी, ते तुम्हाला समजेलच। काहीतरी सेलिब्रेशन आहे आमच्या घरी, ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला समजणार आहेच। त्यामुळे तो सिलेंडर आणण्यासाठी गेला आणि माझी चष्मा टेलरकडे विसरली, म्हणजे माझ्या फ्रेंडकडे विसरली होती, तो आणण्यासाठी मेन म्हणजे गेलेला आहे। मला चष्मा नाही तर काही समजत नाहीये म्हणजे काम करण्यासाठी वगैरे, तर येताना तो चष्मा सुद्धा घेऊन येणार आहे। तर चला माझं जेवण करायचं आणि आज डब्याला मे बी त्याला भाकरी देईन, चपाती नाही येणार मे बी। तर चला आपलं डेली रुटीन, डेली ब्लॉगिंगला सुरुवात करूया। तर या गॅसवर मी घेवड्याची भाजी शिजत ठेवले। पहिले तिला हळदीवर मस्त शिजवणार आहे। ऑलमोस्ट शिजायला आले, तर त्याच्यामध्ये मी मसाला ऍड करते। तर आज मी मिक्स भाजी बनवते, वटाणे पण टाकले त्याच्यामध्ये आणि छोले सुद्धा टाकलेत। आणि हे माझं वाटण आहे, त्याच्यामध्ये खोबरा आहे, कांदा आहे, लसूण आहे। तर हे वाटण आम्ही टाकतो ह्याच्यामध्ये, जे रस्सा जरासा एकदम जाडसर होतो। मस्त त्याला उकळी येऊन द्यायची। तुमच्याकडे कोणत्या पद्धतीचं वाटण करतात मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आमच्याकडे खोबरं आहे, कांदा, लसूण असं वाटण असतं। मग भाजी जरा थपथपीत होते, मस्त असा जाडसर होतो। आणि त्याच्यामध्ये मी एक वांग टाकलेलं, वांग गावठी आहे, एकदम अजिबात बी नाही, त्याच्यामुळं ते कुकरला जास्त शिजलं गेलं, त्यामुळे त्याचा पूर्ण खिम्मा झाला, त्यामुळे त्याची सुद्धा ग्रेव्ही छान लागेल। तर मस्त त्याला एक उकळ येऊन द्यायची आणि आपली भाजी रेडी आहे। 2 कडधान्य टाकलेले आहेत त्याच्यामध्ये मी, फुटाणे आणि छोले अशी। मस्त लागते ही भाजी। पाऊस पडतोय, आवाज येतोय ना, मध्ये मध्ये जातोय, मध्ये मध्ये येतोय। कपडे बाहेर लावायलाच नको, थोडेसे लावले की लगेच येतो। असं की ऊन पडतोय पण लगेच पाऊस येतो। इकडे माझ्या चालल्यात भाकऱ्या फ्रीजसाठी, डब्यासाठी। 4च परफेक्ट झाल्यात बघ डब्यासाठी। पीठ मस्त मळला, आता लाटूनच करणार आहे मी। हातावरच्या नंतर कधीतरी तुम्हाला दाखवेन, हातावर कसं माझ्या छोटे छोटेच होतात। तर आता करते पटकन। दुसरं काय बनवलंस? वरणाला फोडणी द्यायची, अजून बाकी 2 भाज्या रेडी आहेत। आज उपवास आहे त्यामुळे भाजी असणार आहे। केस बघ माझी, असा नवरा पाहिजे मदत करणारा। मदत करतो, कोथिंबीर मला कापून देतोय, तो सोलतोय म्हणजे साफ करतोय वरणामध्ये टाकण्यासाठी। आणि इकडे माझी भाकरी चालू आहे, मी लाटूनच केल्यात आज। छान छान नवऱ्याला डब्याला। आधी मला तव्यामध्ये हात घालायला पण भीती वाटायची, आता डायरेक्ट विदाऊट कालता घेऊन भाकरीला पलटी करते, माहितीये? काय चाललंय? भाकरी छोटीशी कशी आहे? मस्त। आत्ताच शिकले मी करायला, पण करते। लग्नाच्या आधी मला काहीच नव्हतं, लग्न झाल्यानंतर सुद्धा मला काहीच नव्हतं यायचं। मी कधी काही केलंच नाही, किचन मध्ये कधी जायचीच नाही, आई सगळं मला रेडी करून द्यायची। आता लग्न झाल्यानंतर जेव्हा आपल्यावर जबाबदारी पडते ना, तेव्हा सगळं करावं लागतं। नवऱ्याला डबा लागतो, त्यामुळे भाकरी, चपाती, भाजी, नवरे मंडळी पण बनवतात।
मी कुठे काय बोललो, नवरा पण मला मदत करतो. आता मी सांगितलं नवरा सुद्धा मला मदत करतो कामामध्ये. तर आता भाकरी सुद्धा करायला शिकले मी, सगळं जेवण करते. आधी मला चपाती सुद्धा गोल लाटता नव्हती यायची, पण आई मला रोज शिकवायची, कर कर तुला जमेल. आता चपाती सुद्धा येते आणि भाकरी सुद्धा येते मला. आधी तव्यामध्ये पण नाही मी हात लावायचे की हात भाजेल आपला. आता लग्न झाल्यानंतर डायरेक्ट विदाऊट कालता वगैरे घेऊन भाकरी वगैरे काढते, सगळं चपाती भाजून काढते. छान 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 छान. तर अशी लग्नानंतर असे चेंजेस होतात, सगळं करावं लागतं आपल्याला. करायला पाहिजे. मी कुठे काय मी करतेय, नवऱ्यासाठी द्यायला पाहिजे. जसं नवऱ्याच्या कॅन्टीन मध्ये सगळं मिळतं, पण घरचं जेवण दिलं की जरा बरं वाटतं ना. नवऱ्याला सुद्धा बायकोनी बनवलं माझ्या काहीतरी डिलिशियस फूड. मग काय, हातावरची मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कधीतरी दाखवीन. हातावरची सुद्धा मला येतात करता भाकऱ्या, पण त्या पण छोट्या छोट्याच येतात. आईच्या जशा मोठ्या असतात भाकऱ्या तेवढ्या नाही जमत मला, पण हळूहळू जमतील मला भाकरी करायला. ते आपोआप पण फुगते, मी काहीच केलं नाही तिला. अजून तिला शिजायचं आहे भाकरीला. परफेक्ट झाल्यात भाकऱ्या 4. आजला गेल्या वेळेला 3च झालं. त्याचा अंदाज पण मला जमत नव्हता, पण आता परफेक्ट माझी भाकरी होते. जेवण पण मस्त बनवते, मलाच माझं जेवण आवडतं. मस्त मस्त. तर कधी कधी आई आईचं बनवून द्यायची ना आपल्याला, तेव्हा खायची सवय होती आईच्या हातात. स्वतःच्या हातच आपल्याला खावं लागतं, पण छान बनवते मी. हो मग नवरा काय बनणार, छानच बनवते. छानच. ऑलमोस्ट सगळं जेवण झालंय आणि 1 तासामध्ये सगळं जेवण झालंय. वरण झालंय, 2 भाजी, भाकरी, भात 1 तासामध्ये पटकन केलं मी बघ. गुड गुड. पटापट. गुड गर्ल. पहिले नव्हतं येत, आता जमते. चलो आता जेवायला. A few moments later. तर मंडळी प्रीत गेला कामाला, आम्ही जेवलो सुद्धा. तो गेल्यानंतर मी भांडी वगैरे घासून ठेवली, ओटा वगैरे साफ करून घेतला. तर चेहरा बघू शकता, मला चेहरा अजून धुवायचा आहे, मला फ्रेश व्हायचं आहे अजून. आणि अजून एक काम आहे, म्हणजे मला मिरची, काल मी मार्केटमधून जाऊन आलेले तेव्हा खूप सारी भाजी आणली, ती मला साफ करून ठेवायची आहे. म्हणजे आता मी तिला फ्रीजमध्ये ठेवलं आहे, पण मिरचीचे देठं वगैरे काढून ठेवायचे, तिला डब्यात ठेवायचे. तर आता माझी सगळी कामं उरकल्यानंतर मी ते काम करायला घेते. आता मिरची साफ करते, तिला डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे ती जास्त काळ टिकते. दाखवते तुम्हाला मी कशी मिरची ठेवते फ्रीजमध्ये ते. आता मला ओट्याचं काम झालं जरा बरं वाटते, थोडं फ्रेश होतं. त्याच्या अगोदर पहिली मिरची साफ करून घेऊया, की जेवल्यानंतर ना थोडी झोप येते, म्हणजे सुस्तीच येते एक प्रकारे. मग थोडा वेळा मी क्विक नॅप घेते, 1 तास झोपते आणि मग फ्रेश होऊन बाकीच्या कामाला लागतात. आता पहिली ते काम करून घेऊया, मग नंतर 4 वाजता चहाचा टाईम होईल. परत नंतर मला योगा सुद्धा करायचा आहे. तर माझं असं रुटीन चालू असतं. आणि प्रीतची आता दुपारची शिफ्ट असल्यामुळे मी योगा संध्याकाळीच करते, आणि का सकाळी धावपळ, नाश्ता, जेवण आणि डब्बा, त्यामुळे सकाळी मी योगा वगैरे करत नाही, संध्याकाळीच करते. आता थोड्या वेळा माझं अजून किचनमध्ये थोडं काम आहे, ते पूर्ण करते, त्याच्यानंतर योगा वगैरे करेन. काल मी भाजी आणली आणि मी अशीच ठेवली, बघू शकता. मिरची, टोमॅटो सगळं मिक्स आहे. आता मिरची मी साफ करायला घेते, एक काम माझं पूर्ण करायला घेते. आणि मिरचीचा डब्बा हा आहे, आईस्क्रीमचा डब्बा, त्याच्यामध्ये मी मिरच्या भरून ठेवते, त्याची देठं काढून. अजून त्याच्यामध्ये थोड्या मिरच्या असतील, पूर्ण टाकल्यात नाहीत, अजून थोड्या मिरच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये मी पेपर टाकले आणि पेपराच्या आतमध्ये मिरच्या ठेवते, मग त्या जास्त काळ टिकतात. या थोड्या वरती काढते आणि बाकीच्या आधी आणले ते खाली टाकते. तर पेपर पण चेंज करायला लागेल, थोडा भिजलेला आहे. असं पॅक डब्यामध्ये मिरची वगैरे ठेवली ना की ती जास्त काळ राहते, म्हणजे 2 आठवडे तर आरामात, त्याच्यापेक्षा जास्त राहतेच. तर या आहेत मिरच्या मार्केटमधून आणलेल्या, आणि आता मी ह्याचा पेपर चेंज केलेला आहे. हा जुना पेपर आहे तो काढला आणि याच्यामध्ये नवीन पेपर टाकला. आणि याचा मिरच्यांची अशी देठं मी कैचीने कट करते आणि डब्यात टाकते. अशा मिरच्या मी स्टोअर करून ठेवते आणि पॅक ठेवायचं. आणि त्याच्यावरती परत एक पेपर टाकायचा आहे, म्हणजे पाणी जे असेल वरचं ते परत तो पेपर शोषून घेतो आणि मिरची आपली चांगली राहते. तर अशा सगळ्या मिरच्यांची मी देठं काढून ठेवणार आहे. कोथिंबीर सुद्धा मी अशीच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते, कोथिंबीर सुद्धा खराब होणार नाही. मिरचीचा डबा रेडी आहे, त्याच्यात परत एक पेपर घेते आणि तो पेपर टाकते मी आता.
ह्याच्यावरती त्याच्यावर झाकण लावायचं. तर मंडळी आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय बाय.